एमआयडीसी परिसरातील नीलमनगर येथील श्री कर्मयोगी श्री शैलप्पा कणगी पतसंस्थेच्या पंचवार्षिक नूतन संचालक मंडळाची बैठक बुधवारी शरण चौक येथील श्री सद्गुरू रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजी मठात पार पडली। यावेळेस नूतन संचालक मंडळाची निवड एकमतानं निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील डी वट्टे यांच्या उपस्थितीत बिनविरोध करण्यात आली। गेली 10 वर्ष पतसंस्थेवर सचिव म्हणून अनुभव असणाऱ्या श्री सद्गुरू रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजी मठाचे अध्यक्ष तथा सोलापूर शहर भाजप ओबीसी सेलचे उपाध्यक्ष सिद्धाराम खजुर्गे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली। व्हाईस चेअरमनपदी हटगार गोष्टी समाजातील ज्येष्ठ व्यक्ती तथा हॉटेल व्यावसायिक बसवराज उडचान शिवशरण कल्लोरे यांची सचिवपदी निवड झाली। तर प्रभाकर संकन, सिद्धाराम बटनूर, धुळप्पा आळंद, गुरुनाथ गुंडत, गुरुनाथ जिवरे, केदारनाथ बरगले, सुनील अरळीकट्टी, बाळासाहेब वाघमारे, सौ संगीता धनगुंडे, सौ निंगम्मा हरनूर यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली। संचालक मंडळ निवडीनंतर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने नूतन संचालक मंडळाचा सत्कार पतसंस्थेचे माजी चेअरमन गुंडाप्पा अरळीकट्टी यांच्या हस्ते करण्यात आला। दरम्यान गेले 10 वर्ष पतसंस्थेवर सचिव म्हणून काम पाहणारे सिद्धाराम खजुर्गे यांची एकमताने बिनविरोध निवड झाली। 10 वर्षाचा अनुभव पाहता त्यांचं पतसंस्थेसाठी मोठे योगदान आहे। आर्थिक अडचणीत सापडलेल्या पतसंस्थेला ऊर्जित अवस्था होण्यासाठी त्यांनी काम केलं। सध्या पतसंस्थेची 1 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे, तर जवळपास 100 सभासद संस्थेचे आहेत। सध्या पतसंस्था ही बी दर्जा वर्गामध्ये येते। येणाऱ्या वर्षभरामध्येच अ दर्जा मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत। नियमित आणि वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या पतसंस्थेच्या सभासदांना जास्तीत जास्त कर्ज वाटप करण्यात येणार आहे। सिद्धरामप्पा नडगेरी यांच्यामुळे पतसंस्थेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली। या संधीचं सोनं करू। स्वच्छ व पारदर्शक कारभार पतसंस्थेचा यापुढील काळामध्ये राहील। पतसंस्थेची आर्थिक उलाढाल कशा मोठ्या पद्धतीने होईल यासाठी देखील आपण प्रयत्न करू। आपण जी जबाबदारी माझ्यावर दिली आहे तसं कार्य यापुढील काळात होईल याची ग्वाही मी देतो, असं मनोगत यावेळी नूतन चेअरमन सिद्धाराम खजुर्गे यांनी दिलं। यावेळी माजी संचालक शिवशरण भंडे, माजी व्हाईस चेअरमन नागेश कल्लूर, श्री सद्गुरू शिवशरण स्वामी महाराज मठाचे सदस्य शिवलिंगप्पा जिवरे, बसवराज कल्लूर, बसलिंगप्पा देगील, राजकुमार धनगुंडे, बसवराज हरनूर, भीमा नागटान, वेदमूर्ती मल्लय्या स्वामी, वेदमूर्ती शिवप्पा नागटान यांच्यासह समाज बांधवांच्या उपस्थितीत नूतन संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात कर्मयोगी श्री शैलप्पा कणगी पतसंस्थेची पंचवार्षिक नूतन संचालक मंडळाची बैठक पार पडली। आपल्या समाजाला आपल्या वरिष्ठांनी, आपल्या पूर्वजांनी जी देणगी स्वरूपाची पतसंस्था आपल्यासाठी निर्माण करून ठेवलेलं आहे, त्या पतसंस्थेचा लोकाभिषेक करण्यासाठी आपण सर्व माझ्यावर दिलेल्या विश्वासाला तडा न जाता सर्वतोपरी पतसंस्था उन्नतीसाठी जे काही करता येईल त्याचं मी तत्परतेचं पालन करेन आणि जे कायद्यात बसून कामकाज होत आहे त्यासाठी आम्ही नवीन संचालक मंडळ आग्रही राहू। ज्या विश्वासाने आपण सर्व समाज बांधवांनी बिनविरोध पदाधिकारी निवडल्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद व्यक्त करतो आणि जे आमच्या पुढील वाटचाल आहे त्यासाठी सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभणार आहे। पतसंस्था हे समाजामध्ये बचतीच्या सवय लावण्यासाठी आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेलं आहे। कुठेतरी फक्त लोन घेणं, कर्ज घेणं याचा उद्देश पतसंस्थेचा नसून आपल्या समाज बांधवांनी बचतीची सवय लागावी आणि बचत व्हावं आणि सर्वांची आर्थिक उन्नती समाजाची व्हावी या हेतूनं आपल्या वरिष्ठांनी आपल्यासाठी पतसंस्था निर्माण केलेली आहे आणि एक विश्वास म्हणून आपण एक पतसंस्थेमध्ये ठेवाव्यात आणि याची खरोखर अडचण असेल त्यांच्यासाठी गरज मर्यादा देखील आपण वाढवलेलं आहे आणि काही कायद्याची पूर्तता केल्याशिवाय जे काही पतसंस्थेचे डेडे आणि नियमावली घालून दिले आहे त्याप्रमाणे आम्ही पतसंस्था चालवणार। आता सध्याला गुंडाप्पा अरळीकट्टी यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम केलं आहे। आता चालू ऑडिटमध्ये अजून ब ग्रेड आहे चालू ऑडिटमध्ये, परंतु आता सध्याला इतकी चांगली स्थिती सर्वांनी चेअरमनच्या नेतृत्वात आणून ठेवले की येथे ऑडिट व्यवस्था अ ग्रेडमध्ये जाणार आहे।